पुढची बातमी. नवी दिल्लीमधल्या काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या गायनावेळी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्या देहबोलीवरून मोठा वाद निर्माण झालेला. यानंतर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण आता गोव्याच्या पणजीमध्येही काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमची 2च कडवी गाण्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे इथेही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हजर होते. काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरमची केवळ 2च कडवी गायली गेल्यामुळे भाजपने काँग्रेसवर तिखट शब्दात प्रहार केलाय. तर काँग्रेसने थेट इतिहासाचाच दाखला देत आपल्या कृतीचं समर्थनच केलंय. त्यामुळे वादही इतिहास जमा व्हायला हवा अशीच इच्छा सर्वसामान्यांची आहे. जो महात्मा गांधी जी वंदे मातरम गाते वही मैं गाया, जो जवाहरलाल नेहरू गाए थे वही गा. अब तक 18 साल तक उन्होंने जो गाया एज ए उनकी सेंट्रल गवर्नमेंट, वाजपेयी ने जो गाया वही गाया मैं. अगर ये गुनाह है तो उन्होंने 18 साल से गुनाह कर रहे हैं. अगर यही गुनाह है तो गांधी जी के ऊपर केस डालो. आज हम पूरे कांग्रेस की मानसिकता पर एक सवाल उठाना चाहते हैं. 36-37 में कांग्रेस का मुस्लिम लीग से पैक्ट हुआ था, याद करिए आप. और संभवतः इसी कारण से मुस्लिम लीग के द्वारा दबाव बनाया गया कि आप सिर्फ 2 स्टैंजा गाइए, बाकी में हमारी धार्मिक भावनाएं आहत होती हैं. काँग्रेसच्या सोनिया गांधींवर केलेल्या टीकेवरनं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. वंदे मातरमवरून चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती. चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं होतं. तर गांधी कुटुंबावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे असं वडेट्टीवार म्हणतात. ज्याला आता चित्रा वाघ यांनी परत प्रत्युत्तर दिलं. काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता, हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे. आणि म्हणून मला असं सुचलं की हे पुस्तक आपल्याला पाठवावं, आपल्यापर्यंत जावं, यासाठी हे मी पुस्तक पाठवते. कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही. ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे, तिनं काल राहुल गांधींना फोन में देशभक्ती होनी चाहिए. त्याच्या आयला वेळी बाई, तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर छिलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई, वेंगळी बाई, ती मात्र गांधीवर आरोप करते आहे. जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे जर वेडेपणा असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय. आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते. ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा. ठाण्यामधल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमात चुकीचं वंदे मातरम लावल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आयोजकांना समज दिली आहे. मात्र आता विरोधकांनी आयोजकांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेंवरच आरोपांच्या तोफा टाकायला सुरुवात केली. शिंदे आणि सरनाईकांनी माफी मागावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. तर संसदेमध्ये ज्या गाण्याला मान्यता मिळाली आहे तेच वंदे मातरम गाणं यापुढे कुठल्याही कार्यक्रमात लावायला हवं अशा सूचना शिंदेंनी मंचावरून आयोजकांना दिल्या होत्या. एकनाथ शिंदे साहेबांनी खेद सुद्धा व्यक्त केलाय. बघा, संयोजक ज्या पद्धतीनं त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती, वंदे मातरम, जनगण मन आणि महाराष्ट्र गीत, हे आता आपल्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये आपण ती गीतं सादर करत होतो. संयोजकाच्या चुकीमुळे जर कुठलं गाणं लागलं असेल, परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आहे, बॉलिवूडचं जरी गाणं होतं तरी वंदे मातरमच होतं, परंतु शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम जे वाजवायला पाहिजे ते त्यांनी वाजवलं नव्हतं. ही चुकी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याबद्दल त्या संयोजकांचे एकनाथ शिंदे साहेबांनी कान सुद्धा टोचलेले.
चं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तिथं जे चुकीचं गाणं लागलं त्या गाण्याला कोण जबाबदार, त्याच्यावर हे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नाही तर सरनाईक साहेब हे तिथं माफी मागणार का? राजस्थानमध्ये संदेश दिला, तिथं भाजपने कुठं माफी मागितली नाही. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा वंदे मातरम हे चुकीच्या पद्धतीचं लावलं गेलं, तिथं माफी नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब नाही तर त्या लोकांना माफी मागायला लावा आणि राजस्थानच्या लोकांना माफी मागायला काय हरकत आहे? आता बातमी आहे राज्य सरकारच्या जारी झालेल्या एका नव्या अध्यादेशाची. या अध्यादेशानुसार एखाद्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे. मंत्री आपापल्या खात्याचे नियमित निर्णय घेऊ शकतात, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी आवश्यक नाहीये. मात्र एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य नसेल असं वाटलं तर तो निर्णय बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असेल. हा अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांना लेखी कारणे देणी स्वरूपात नोंदवणं किंबहुना आवश्यक आहे. तर 3 पक्षांचं सरकार चालवताना होणारी कसरत आणि त्यातून होणारा बेबनाव अनेकदा समोर येतो. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हाती आलेल्या सुपर पॉवरमुळे सरकारमधला कलह कमी होणार की आणखी वाढणार आहे याचं उत्तर येणाऱ्या काळामध्येच मिळणार आहे. कॅबिनेटचे सर्व मुख्यमंत्रीच असतात आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असतो की महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा, सार्वजनिक हिताचा निर्णय घ्यायचा असतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याबद्दल सक्षम आहेत. याआधी देखील आपण बघितलं की काही चुकीचा निर्णय अधिकाऱ्यांमुळे घेतला असेल किंवा अन्य कुणामुळे घेतला असेल तर देवाभाऊंनी तो महाराष्ट्राच्या हितासाठी मागे घ्यायला लावलाय. याही पुढे महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देवाभाऊंचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे. अमित शाह हे खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. म्हणजे अर्थात केंद्रात जे सुरू आहे तेच राज्यात आणायचा प्रयत्न आहे. ते केंद्रात काय सुरू आहे ते माहीत नाही मला, त्याच्यावर मी बोलणार नाही या निमित्तानं. मात्र देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व अधिकार आपल्याजवळ घेण्याचा केलवाना प्रयत्न ते एकीकडे करत आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्व निर्णय कोणता पक्ष फोडायचा, कोणता नाही फोडायचा, कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाला मंत्री बनवायचं, कोणचं खातं द्यायचं, पालकमंत्री द्यायचे, सर्व निर्णय कोण घेतोय? अमित शाह घेतात आहे. आणि हे इथे देवेंद्रजी त्याच्यावर रबरी शिक्का मारताय असं म्हटलंय, अतिशयोक्ती होणार नाही. भाजप आणि शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ठाण्यातल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही निमंत्रित नेत्याने हजेरी लावली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात